बातमीपत्रात टाकूया सामाजिक राजकीय घडामोडींवर एक नजर। भाजी बाजारातील लक्ष्मीनारायण मंदिरानजीक विजेचे तार खराब झाल्याची माहिती वीज विभागाला देण्यात आली। तार खराब झाल्यानं सारखा विद्युत प्रवाह खंडित होत होता। नागरिक संतप्त झाल्यानं येथे विजेचा खांब लावण्यात आला, नवीन तार जोडण्यात आले। बदलवलेले जुने किमती साहित्य त्या ठिकाणीच टाकून वीज कर्मचारी निघून गेले। याबाबत एका आठवड्यापूर्वी अधिकारी भगत यांना कळवण्यात आलं, मात्र कारवाई झालेली नाही। या केबलमधून हजारो रुपये वसूल होऊ शकतात। नागरिकांच्या सोयीसाठी जनप्रतिनिधी विविध विकास कामं करतात। या अंतर्गत चपराशीपुरा येथील नाल्यांच्या भिंतीचं बांधकाम करण्यात येत आहे। या बांधकामाचं भूमिपूजन आमदार रावसाहेब शेखावत यांनी केलं। पावसाळ्यात नाल्याचं पाणी वस्तींमध्ये गेल्यानं रहिवासी त्रस्त होतात, तेव्हा नाल्याला भिंत असणं आवश्यक आहे। या हेतूने आमदार रावसाहेब शेखावत यांनी 40 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। या निधीतून चपराशीपुऱ्यातील नाल्याच्या भिंतीचं बांधकाम होणार आहे। या बांधकामाचा शुभारंभ आमदार रावसाहेब शेखावत यांनी केला। बांधकामाच्या या भूमिपूजन समारंभाला प्रभागातील नगरसेवक व अन्य नगरसेवक, सेविका व नागरिक उपस्थित होते। मैं यही बताना चाहता हूं कि आपल्या महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना गेल्या 6 महिन्यापासून त्यांना वारंवार आपण मागणी केली की आम्हाला इथे महानगरपालिकेला विकासाकरता आपण निधी द्यावा, आणि सगळ्यात आनंदाची बाब की त्यांनी आपल्याला 35 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्याच्यामधून आपण अनेक सगळ्या शहरामध्ये विकासाचे कामं काय काय आहेत ते नेमके गेल्या 6 महिन्यापासून जो काम है, जो दिक्कत है, जो अडचण है, वो मंगवा के वो सारा अपन ने उसमें डलवा लिया है। तर मी आता याच्यामध्ये विकासाच्या कामात नेहमीच माझी भूमिका राहिली आहे की भेदभाव करायचा नाही। मग फक्त काँग्रेसचेच कोण आहेत अशा प्रकारे नाही, कारण शेवटी लोकांच्या अडी अडचणी असतात। मी काँग्रेसचा प्रतिनिधी होतो, तुम्ही निवडून दिलं, त्याच्यानंतर मग मी जनप्रतिनिधी झालो। माझं काम आहे की तुमचे कामं केले पाहिजे, त्याच्यामध्ये मग हा प्रश्न राहत नाही की नाही बाबा मग हे कुठल्या पक्षाचे वगैरे। उत्तराखंडात आलेल्या महाप्रलयात हजारो जीव गेले, त्यांच्या घरादाराच्या खुणाही मागे राहिल्या नाहीत। नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी तेथे नागरिकांना मदतीची गरज आहे। त्या मदतीसाठी हम हिंदुस्थानी या म्युझिकल नाईटचं आयोजन करण्यात आलं आहे। सिटी न्यूज अचीव फाउंडेशन हिम सोसायटी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 8 जुलै 2013 रोजी सायंकाळी 7 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हम हिंदुस्थानी या म्युझिकल नाईटचं आयोजन करण्यात आलं आहे। मुमताज शेख, मुख्तार मंसुरी, ऋषिकेश केदार, सुधीर लवणकर हे गायक आपल्या संचासह हम हिंदुस्थानी एक म्युझिकल नाईट सादर करणार आहेत। उत्तराखंडात आलेल्या अस्मानी संकटात प्रत्येकानं तनमन धनानं मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। अमरावती शहरातील रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहेत। पुढे गणपती बाप्पांचा उत्सव येतो आहे, अशा रस्त्यांवरून गणपती येताना त्यांची विटंबना होईल, तेव्हा रस्ते दुरुस्ती करण्याचं निवेदन घेऊन युवा सेना सार्वजनिक बांधकाम विभागात गेली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यासाठी युवा सेना गेली असता अधिकारी जागेवर नव्हते, तेव्हा युवा सेनेनं गणपती बाप्पांची मूर्ती त्यांच्या खुर्चीवर बसवली। शहराच्या मुख्य रस्त्यांवर, चौकांमध्ये मोठमोठे खड्डे आहेत, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करतोय असा आरोप युवा सेनेनं केला। दरवर्षी पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडून विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली आहे, वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे। तरी सुद्धा हे बेजबाबदार प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचं मुंग गिळून बसलं आहे। गेंड्याची कातडी असलेल्या या प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही आज एक अभिनव आंदोलन केलेलं आहे बडनेरा युवा सेनातर्फे की येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे सर्व रस्त्यावरील खड्डे डांबरीकरांनी बुजवण्यात यावे, कारण या खड्ड्यांमुळे भविष्यात जर आमच्या मंडळाच्या मूर्त्या खणल्या गेल्या आणि आमच्या भावना दुखावल्या गेल्या तर या मुजोर अधिकाऱ्यांना आम्ही गणेश मंडपात नेऊन बसू आणि खणलेल्या मूर्त्या यांच्या सर्व या कक्षात आणून बसवण्याचा आमचा निश्चय राहणार आहे। आज हे शहराचे मुख्य अभियंता वारंवार असेच गैरहजर राहतात, यांच्या आम्ही या गैरहजेरीचा आम्ही निषेध करतो। यानंतर सुद्धा आमच्या अशाच कुठल्याही आंदोलनाला गैरहजर राहिले आम्ही आमच्या पद्धतीने यांचा समाचार घेऊ, यात तीळ मात्र शंका राहणार नाही। आज आम्ही आमचा निषेध म्हणून आणि यांना एक
आठवण म्हणून हे अभिनव आंदोलन केलेलं आहे की गणेशोत्सवापूर्वी शहरात पडलेल्या सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने या अधिकाऱ्यांचा समाचार घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। या विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांचं गणेशोत्सवापूर्वी डांबरीकरण करण्यात यावं, गणेश मूर्तींची विटंबना झाल्यास अधिकाऱ्यांना मंडपात बसवू व खणलेली मूर्ती मुख्य अभियंत्यांच्या कक्षात आणून बसवू अशी तंबी युवा सेनेनं दिली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिलं थकीत असल्यानं त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे। ही थकीत बिलं 6 जुलैपर्यंत न दिल्यास 8 जुलैपासून काम बंद करण्याचा इशारा कंत्राटदार असोसिएशन अमरावतीनं दिला आहे। अमरावती शहरी पाणीपुरवठा व ग्रामीण पाणीपुरवठा, अंजनगाव सुरजी, दर्यापूर येथील 156 गावे, चांदूर बाजार 105 गावांमध्ये पाणी पुरवठ्याचे कामे मजिप्रामधील कंत्राटदार करीत असून गेल्या 1 वर्षांपासूनची कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिले थकीत आहेत। त्यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे। ही देयकं 6 जुलैपर्यंत न मिळाल्यास 8 जुलैपासून काम बंदचा इशारा त्यांनी दिला आहे। अंजनगाव सुरजी, दर्यापूर येथे पाणी पुरवठा करणे, गळत्या दुरुस्त करणे, पाण्याचे नमुने घेणे, पाण्याची टाकी भरणे, शहानूर जलशुद्धीकरण केंद्रावर पाळी ड्युटी करणे, सिंभोरा येथे पंप हाऊस पंपिंग करणे, अमरावती येथील तपोवन जलशुद्धीकरण केंद्रावरही कामे करणे, अमरावती शहरात पाणी पुरवठा करणे, गळत्या दुरुस्ती करणे आदी बरीचशी कामे ही कंत्राटदारांनी लावलेल्या कामगारांवरच अवलंबून असल्यामुळे कंत्राटदारांनी कामे बंद केल्यास अमरावती शहरी व ग्रामीण पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन याचा त्रास जनतेला सहन करावा लागणार आहे। या सगळ्या कंत्राटदार बंधूंनी आम्ही जर कामं बंद केली तर याचा परिणाम असा होईल की अमरावतीच्या जनतेला, त्याचप्रमाणे दर्यापूरमधले जे लोक आहेत त्यांना, चिखलदऱ्यातल्या लोकांना नियमितपणे पाणी पुरवठा होणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम असा होईल की जनतेला सगळ्यात जास्त याचा त्रास होईल आणि त्या गळत्या दुरुस्त जर झाल्या नाहीत, वेळच्या वेळी जर रिपेअर झाले नाही तर लोकांना घाण पाणी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्याच्यात बिमारी फैलण्याची। म्हणून कंत्राटदारांचे पेमेंट रिलीज करण्याच्या दृष्टीने पुढची कारवाई करणं आवश्यक आहे। आमच्या भरोशावर आमच्याजवळ जसे माणसं आहे टाकीवर सुद्धा काम करतात, थकबाकी जे वसुली होते अमरावती शहरात त्यावर सुद्धा आपण माणसं देतो, तर त्यांचे जे पोटं कसे भरायचे आणि ते त्यांचे पेमेंट जवळपास 2-2 महिन्यापासून थांबलेले आहे। ते सुद्धा आमच्या घरी येतात, चक्कर मारतात की पैसे आम्हाला पाहिजे, त्यांचे सुद्धा आम्ही पेमेंट देऊ शकत नाही। असे जर 3-3, 4-4, 6-6 महिने समजा जर आम्ही पैसे जर त्यांना पुरवत गेलो तर आम्ही करायचं काय, आम्ही जायचं कुठे? तर आमचा हा प्रश्न आहे की आम्हाला पैसे मिळावे, आमचं काम सुरळीत चालावं, हीच आम्हाला सुरळीत विनंती। दुकानदार इथपर्यंत येते आम्हाला पैसे मागण्यासाठी, गालिया शिवागाववरून आले इथे येऊन तुम्ही इतक्या दिवसापासून आमचं पेमेंट का केलं नाही आणि आम्हाला इतक्या दिवसापासून पेमेंट मिळालं नाही। आता मागच्या वेळेस मिळालं होतं मार्चच्या शेवटी तर ते 50%, ज्यांचे 1 लाखाचं बिल आहे त्याला 50,000, कोणाला 40,000 असं देऊन। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं शारीरिक शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं कार्य आहे। याचं श्रेय पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना जातं। त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राम शेवाळकर आधारवड पुरस्कार 2013नं सन्मानित करण्यात आलं। बातमीपत्रात बघूया काही धार्मिक बातम्या। वैष्णवदेवीचे लाखो भक्त शहरात आहेत। प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार वैष्णवदेवीच्या दर्शनाला जातात। बेलपुऱ्यातील 7 जण सायकलनं प्रवास करून वैष्णवदेवीला जाणार आहेत। वैष्णवदेवीची यात्रा करण्यासाठी बेलपुऱ्यातील हे भाविक निघाले। मजल दरमजल सायकलनं प्रवास करणाऱ्या या भाविकांना बेलपुरा वासियांनी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। त्यांना हार घालून व मिठाईनं त्यांचे तोंड गोड करून बेलपुऱ्यातील रहिवाशांनी या सायकल स्वारांना रवाना केलं। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्याच्या कारणावरून आरटीओनं ट्रकवर कारवाई केली। गुरुवारी रात्री 8 वाजताची ही घटना आहे। ट्रक चालकांनी ओव्हरलोड नसलेल्या आपल्या ट्रकचा दंड भरला, तरी देखील आरटीओ अधिकारी ओतारी यांनी ट्रक आरटीओ जमा करण्यास सांगितले। त्यांचा खिसा गरम करण्यासाठी त्यांनी ही कारवाई केल्याचा थेट आरोप ट्रक चालकांनी केला आहे। याबाबत अमरावती ट्रान्सपोर्ट असोसिएशन व ओतारी यांच्यात चर्चा झाली, तेव्हा आपण ट्रक जमा करण्यास सांगितलंच नसल्याचं ओतारी म्हणाले। ओतारींच्या या बोलण्यावर त्यांच्या कक्षात चांगलीच वादावादी झाली। त्यानंतर ट्रक सोडून देण्यात आले। मोटर मालक को ड्राइवर बहुत तंग है और आरटीओ
यदि कोई काम कानून से करे तो हमारे को उसमें कोई एतराज नहीं है। हम लोग रोड टैक्स भरते हैं, हर चीज का तो टैक्स भरते हैं। और वो कोयला जो डंप है ये गाड़ियों में, एक्चुअली वो कोयला है क्या, वहाँ पे काटा है नहीं। बट में बलगांव वहाँ पे जो डेपो बना उनका, और काटा है अपने सोभिया में। अब गाड़ी वालों ने क्या करना है इसका कोई उत्तर हमारे पास नहीं है, और न हमारी प्रशासन मदद करता न कोई। और हम लोगों ने करना क्या ये बताओ। आज हकीकत हुआ क्या? आज हकीकत ये हुआ, कल पेपर दिए थे अपन ने, इसको पुटअप करे थे तो बोले ओरिजिनल लाओ। आज सवेरे ओरिजिनल दिए तो सवेरे से ओरिजिनल देने के बाद में वो क्या बोलते हैं, क्या रुको अभी कर रहा है। शाम 5:45 बजे दिया, 5:45 बजे बोलते हैं आपका कल करेंगे। आपने कितने बजे सबमिट किया था? सवेरे 12 बजे। 12 बजे। आपके अनुसार गाड़ी ओव्हरलोड नाही आहे? सब अंडरलोड गाडी आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. बलात्कारी राजू काळेला 10 पर्यंत पीसीआर, राजूला फाशी देण्याची नागरिकांची मागणी, घोषणांनी न्यायालय परिसर दणाणला. पद्मश्री ताऊ आधारवड पुरस्काराने सन्मानित. रस्त्यावरील अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी. मोर्शी येथे सिलेंडरचा स्फोट, 18 गंभीर, एकीचा मृत्यू. थकीत बिल न मिळाल्यास 8 जुलैपासून काम बंदचा कंत्राटदारांचा इशारा. अमरावती शहर व ग्रामीणचा पाणी पुरवठा होणार प्रभावित. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.